ताजी ताजी म्हण. होय टाकणार. सर्च हळूची किती रुपये? 10 रुपये हळू. ह्या काय चहाची पात कशासाठी वापरतात? कशासाठी वापरतात? चहासाठी. हां क्रिया नंबर 1 इथे आज रानभाज्या आणि पालेभाज्या महोत्सव आयोजित केलेला होता. मुलांना रानभाज्या व पालेभाज्या यांचं महत्त्व समजण्यासाठी तसेच ॲक्च्युली व्यवहार खरेदी विक्री हे समजण्यासाठी बाजारातले जे काही व्यवहार होतात ते लहानपणातच त्यांना अनुभवण्यासाठी हा एक छानसा उपक्रम होता. मुलांनी ॲक्च्युली रानातल्या आणि रानातल्याच आणून पालेभाज्या खरेदी विक्रीला ठेवलं होतं. पोस्टरचं महत्त्व सांगा काहीतरी. चांगली असतं ना हां त्याच्यासाठी उपक्रम चालू म्हणजे आरोग्यदायी खाण्यासाठी असे मार्केट लागले आपल्या गावातच तर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. बरोबर. म्हणजे 9 वाजलेत आणि आज आपल्या माध्यमिक मंडळी मराठी शाळा तर तिकडे आज बाजार भरलेलो. तर तुमका थोडक्यात दाखवून येते. पालक जमलेत सगळे. म्हणजे उपक्रम आहे एक तो. तर तो उपक्रम असो बाजार भरण्याचा. तर तो बाजार भरलेलो थोडक्यात जाऊन येऊ आपण, बघून येऊया. ते आहे म्हणता जाऊन ये जरा लगेच. आज बाजार भरलो म्हणता. सर पण बोला म्हटलं आणि खाई गेलो म्हटलं बघून येते लगेच 2 मिनिटात. बाजार भरलो की सपोज इलो. हा ना चालू आहे ना. बाजार. अरे खिशात ना पैसे पण आणले ना. तर गुगल पे ना पैसे नाही आणलं. होय ना स्कॅनर आणला नाही ना काहीतरी द्यावा द्यावा मग म्हणून तर येलो 2 मिनिटात जाऊन. तर म्हणजे आपले गिरे ग्रामपंचायतीचे सरपंच मॅडम सुद्धा आपल्या उपक्रमामध्ये सामील झालेले आहेत शाळेतल्या. हा अरे तू काढलं काय आणलंय ता? चॉकलेट आणलं. किती रुपये? सगळे म्हणतात पालक वर्ग येईल बाजार खरेदी करणार. झालो खरेदी करू चालू आहे ना. सगळे भाजीपाले या मंडळ इकडनं. हां हां स्टार्टिंगचा सुरुवात कर करा. ताजी ताजी म्हण. चाकू हा या काय बोंबात. चकलू किती रुपये? 20 रुपये. मोठाच आणला ना. हा एवढं लवकर. हा तू काय आणलं? तू काय आणलं? अडवळ किती रुपये? 30 रुपये. आणि ह्या का स्कॅनर? पिकमी पण आहे. स्कॅनर घेऊन येतो. अडवळ तू काय आणलं? हळूची. किती रुपये? 10 रुपये हळू. ह्या काय चहाची पात कशासाठी वापरतात? कशासाठी वापरतात? चहासाठी. हां किती आणलं? हा या काय अळू किती रुपये? 50 रुपये. काय 15 रुपये. काय बनवतात? अळू वडे. हां अळू वड्यासाठी आणलं. म्हणजे सर्व मुलं हौशीने बसले आहेत एकदमच. संपला भाजी. किती रुपये? काय घेऊ पैसेच नाही आणलो. घेऊ उधारी ना या खात्यावर लिहून ठेव. ही कशी आणलो?
खायची भाजी पाल्याची भाजी किती रुपये 15 रुपये. तू काय आणलं? तू पण जात वांग्या खायचं वांग्या आणलं हा. तुला किती रुपये भेटले? 50 रुपये. काय विकलं? 60 एवढे भेटले. तर म्हणजे प्राथमिक शाळेत एक अतिशय सुंदर आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आलं होतं. चक्क छोटंसं भाजीपाल्याचं बाजार भरवण्यात आलं होतं. या उपक्रमाचं मंडळी उद्देश म्हणजे फक्त बाजार भरवणे नव्हतं, तर मुलांका व्यवहार ज्ञान, बाजारभाव, खरेदी विक्री, पैशांचा हिशोब आणि शेतीचा महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावा हे उद्देश मंडळी ह्या उपक्रमातून होतो. तर या उपक्रमामध्ये मंडळी पालक वर्गाने सुद्धा सहभाग घेतलेलो दिसता तुमका. पोस्टरचं महत्व सांगा काहीतरी हा. आरोग्यासाठी चांगली असतं ना, त्याच्यासाठी हे उपक्रम चालू आहे. म्हणजे आरोग्यदायी खाण्यासाठी असे मार्केट लागले आपल्या गावातच, तर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. बरोबर. तर जाऊया जरा आपल्या सरांका सुद्धा विचारू या उपक्रमाचा फायदा कसो काय मुलांका होता. आज रानभाज्या आणि पालेभाज्या महोत्सव आयोजित केलेला होता. मुलांना रानभाज्या व पालेभाज्या यांचं महत्त्व समजण्यासाठी, तसेच ॲक्च्युली व्यवहार खरेदी विक्री हे समजण्यासाठी बाजारातले जे काही व्यवहार होतात ते लहानपणातच त्यांना अनुभवण्यासाठी हा एक छानसा उपक्रम होता. मुलांनी ॲक्च्युली रानातल्या आणि रानातल्याच आणून पालेभाज्या खरेदी विक्रीला ठेवलं होतं. सगळ्याच रानभाज्या आणि पालेभाज्याचे महत्त्व पण त्यांना समजलं. कोणत्या भाजीचे काय आहे गुण ते पण त्या मुलांना या उपक्रमातून समजलं. हा असा छानसा उपक्रम दरवर्षी आमच्या जिल्हा प्राथमिक शाळा गिरियेमध्ये संपन्न होत असतो. धन्यवाद. हा सरांची ओळख करून द्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरिये नंबर 1 ते आज गिरिये केंद्राचे केंद्रप्रमुख शिवचंद्रवर्ती सर आज या उपक्रमासाठी भेट देण्यासाठी आले आहेत. जवळजवळ त्यांनी या केंद्रातील 13 शाळांमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे. त्या 13च्या शाळेला हे उपक्रमशील केंद्र मुलं आहेत आणि ते मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी भेट देत असतात. आधी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरिये नंबर 1 मध्ये या उपक्रमाला उपस्थित राहून या उपक्रमाचे त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि लाभ मुलांना दिलेला आहे. सरांची माहिती थोडी नाव असावी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयदुर्ग नंबर 1 शाळेचे एक उपक्रमशील यवनिष्ठ शिक्षण आहेत. हेही प्रत्येक शाळेमध्ये उपक्रमाला समाविष्ट होतात आणि वेळोवेळी प्रत्येक उपक्रमाला भेट देऊन त्या उपक्रमाविषयी सखोल माहिती घेत असतात आणि आपल्या शाळेमध्ये त्याचं उपक्रम राबवत असतात. बरोबर. धन्यवाद. म्हणजे या उपक्रमाचं विशेष कौतुक शिक्षकांचा सुद्धा करूक लागत. मुलांका केवळ मंडळी पुस्तकातलं शिक्षण न देता प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारं व्यवहार ज्ञान मिळावा यासाठी शिक्षकांनी केलेलं छोटंसं उपक्रम. तर म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबवणाऱ्या सर्व शिक्षकांचा खराच मनापासून कौतुक आणि अभिनंदन. चला म्हणजे निघाला आपलं बाजार खरेदी केला, पडवळ घेतला आणि निघाला. थोडक्यात म्हणजे तुमका दाखवलं आपल्या शाळेमध्ये कसं उपक्रम राबवलं जाता आणि पाटील सरांनी थोडी माहिती तुमका दिल्यानीच असतात, तर तुम्ही बघितलं असाल. तर आता ही व्हिडिओसुद्धा आपण इकडेच म्हणजे थांबूया. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.